गोंदियामधील कचारगड येथे सुरू झालेल्या वार्षिक आदिवासी यात्रेवर देवाभाऊ आदिवासी विकास कचारगड यात्रा असे नाव देण्यात आल्याने आदिवासी समाजात संताप व्यक्त झाला आहे। पारंपरिक आणि ऐतिहासिक यात्रेचे मूळ नाव बदलून त्यात राजकीय किंवा वैयक्तिक नावांचा समावेश केल्यामुळे आदिवासी बांधवांनी नाराजी व्यक्त केली। गोंडी भाषा अभ्यासिका उषा किरण आत्राम यांनी निषेध व्यक्त केला, तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणाले, यामुळे आमचा इतिहास पुसला जाणार नाही। यात्रेच्या समितीचे अध्यक्ष दुर्गा कोकोडे यांनी हे राजकीय चिन्हाऐवजी दैवतांचे चिन्ह वापरणे आवश्यक असल्याचे सांगितले। कचारगडचा विषय इथं कुठल्याही पुसला गेला नाही, जाणार नाही। माता कली कंकालीचा जो इतिहास आहे कोणीही पुसू शकत नाही। त्यामुळे कोणी चुकीचा अपप्रचार करू नये, अपप्रचाराला बळी पडू नये, कारण आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास कोणीच पुसणार नाही। त्यामुळे कदाचित काही असेल तर त्यामुळे काय याच्यात काय शंका का? हेतू काय आहे बॅनर लावण्यामागचा? बिलकुल कोणाचाच हेतू काही नाही। कचारगडच्या यात्रेचं, कचारगडच्या नावचं, माता कली कंकालीचं नाव किती बॅनर कोणी लावले तरी पुसला जाईल का? आदिवासी समाजाची संस्कृती पुसली जाईल का? गौरवशाली इतिहास पुसला जाईल का? काल कचारगड देवस्थान आहे हे तमाम आपल्या भारतातीलच नव्हे तर जे आपण गोंडवाना लँड म्हणतो त्या गोंडवाना लँडमधील तमाम आपले जे गोंडीन बांधव आहेत त्यांच्या त्या श्रद्धेचं हे उगमस्थान आहे। आणि गोंड ही कम्युनिटी जी आहे हे ट्रायबलमध्ये आदिवासीमध्ये येते आणि ही जी गोंडियन कम्युनिटी आहे त्याची संस्कृती, रीतिरिवाज, रूढी परंपरा जपण्याचं हा जो एक महाग पौर्णिमेला जो कार्यक्रम राहतो महापूजेचा, तर त्या महापूजेच्या निमित्तानं हे संपूर्ण संस्कृती जतन करणे, इतिहास संवर्धन करणे, आपलं संरक्षण करणे ही एक या कार्यक्रमाच्या मागची भावना आहे। आता जो आपला प्रश्न आहे ती बाकीच्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली आहे ते त्यांच्याबद्दलची त्याबाबतची प्रतिक्रिया आहे, परंतु आमची प्रतिक्रिया आहे की हे जे स्थळ आहे हे तमाम आपल्या गोंडवाना लँडमधील आपल्या भारतातील गोंडियन बांधवांचे संस्कृती जपण्याचे स्थान आहे। त्यांच्या पद्धतीने जे राजकीय बॅनर लावण्यात येईल याच्यावर कचारगड इथे जी जत्रा भरलेली आहे ती 1984 मध्ये डॉक्टर मोतीराम कंगाली, सुने शजी ताराम, केबा मरसकोले, त्याच्यानंतर शीतल मरकाम आणि भरतलाल कोराम या 5 लोकांनी 1984ला पहिली जत्रा मोठ्या प्रमाणात भरवली आणि शिवाजीराव मोघेंनी त्यांचं उद्घाटन केलं। या ठिकाणी आज जी जत्रा आहे त्या जत्रेमध्ये समोरचं जे गेट आहे कली कंकाली देवस्थान त्या ठिकाणी एक असा बॅनर लावलेला आहे, त्यामध्ये देवाभाऊ आदिवासी विकास पर्व असं जे लावलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे। हे आमचं धार्मिक स्थळ आहे, जवळपास 5 ते 6 लाख लोक येतात आणि ही जत्रा ज्या 5 लोकांनी भरवली ती आमच्या समाजाच्या धार्मिक स्थळाची माहिती व्हावी। इथं जे लिंगो झाले, कली कंकाली झाली, जंगोमाता झाली, हिरासुका पाटाली झाली, त्यांनी जे आमची कुलचिन्ह देव वाटणी आणि समाज व्यवस्था केली ते आमचं धार्मिक स्थळ आहे।